नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. लोकशाहीमध्ये मालमत्ता संपादन करणे, भटकंती करणे यावर निर्बंध घालता येत नाही. आम्ही दिल्ली येथे जागा घेऊन कर्नाटक भवन बांधले आहे, त्याचे उद्घाटनही केले आहे असे सांगत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हुतात्मा स्मारकाच्या आवारातील स्मृती भवनाला विरोध करणाऱ्यांना चांगलीच चपराक दिली आहे. शासकीय जागेमध्ये अतिक्रमण करून कोणते बांधकाम करता येणार नाही असे सांगत खासगी जागेमध्ये स्मृती भवन बांधण्यास कोणतीच समस्या नसल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्या चिरंजीवाच्या लग्न समारंभासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेळगावात आले असताना यावेळी त्यांची आणि आमदार रमेश जारकीहोळी यांची थेट भेट झाली. या खासगी समारंभात दोन्ही नेते एकाच मंचावर हजर होते आणि हास्य विनोदाचे क्षणही पाहायला मिळाले. याच दरम्यान माजी आमदार फिरोज सेठ यांनी रमेश जारकीहोळी यांना काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करण्याचे खुले आमंत्रण दिले. त्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या काहीही न बोलता फक्त हसले. मात्र रमेश जारकीहोळी यांनी मीच त्यांना घेऊन येणार अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. त्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. जमीर अहमद यांनी जारकीहोळी यांना मिठी मारत ते खरे मास्टर आहेत असे म्हणत कौतुक केले. या प्रसंगामुळे उत्तर कर्नाटकात काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून रमेश जारकीहोळी यांच्या संभाव्य पुनर्प्रवेशाची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांचे चिरंजीव अमन सेठ यांच्या लग्नाच्या स्वागत समारंभाप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद, भाजप नेते रमेश जारकीहोळी, समितीचे नेते शुभम शेळके, मंत्री जमीर अहमद खान, सलीम अहमद, शिवानंद पाटील, आमदार प्रसाद अब्बय्या, आमदार हिंडसगिरी, माजी आमदार लक्ष्मण सवदी तसेच इतर मंत्री, पोलीस दलाचे कर्मचारी, उद्योजक, विविध मान्यवर आदी मंडळी उपस्थित होते. शहरातील वनसंपदेत दिवसेंदिवस घट होत असताना आता कॅन्टोन्मेंट बोर्डने झाडे तोडण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. कॅन्टोन्मेंट हद्दीतील 31 झाडे तोडण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. जुनाट व धोकादायक झाडे तोडली जाणार असल्याचे कॅन्टोन्मेंटने म्हटलं आहे. तरी यामुळे पर्यावरण प्रेमीतून नाराजीचा सूर उमटला आहे. शहरात सर्वाधिक झाडांची संख्या ही कॅन्टोन्मेंट हद्दीत आहे. हा परिसर संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असल्यामुळे वृक्षतोड करताना परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे शहराचे इतर भागापेक्षा अधिक झाडे कॅन्टोन्मेंट परिसरात आहेत. काही झाडे वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असल्याने ती काढण्याचे विचार सुरू आहेत. त्यामुळे झाडे हटवण्यासाठी कंत्राटदारांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. आनंदवाडी येथील मुख्य रस्त्यावर रविवारी पहाटे झाड कोसळल्याने पार्क केलेल्या कारचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवारी सकाळी पहाटे 5 वाजता ही घटना घडल्याने रहदारी नव्हती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. आनंदवाडी येथील इरिगेशन खात्याच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या झाडाची मोठी फांदी रस्त्यावर कोसळली. लागलीच स्थानिकांनी फांद्या बाजूला काढून रहदारीला वाट मोकळी करून दिली. कॅम्प पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल मल्लसर्ज अंकलगी वय 45 यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शनिवारी रात्री ड्युटी संपून आल्यानंतर ते जेवण करून झोपायला गेले होते. सकाळी उशिरापर्यंत ते उठले नाहीत. त्यामुळे कुटुंबातील सदस्य त्यांना उठवण्यासाठी गेले तेव्हा ही बाब उघडकीस आली. शहराचे पोलीस आयुक्त येडा मार्टिन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मोटारसायकलला ठोकरून महिंद्रा जीप दुभाजकावर चढून सरदार्स हायस्कूल मैदानाच्या भिंतीवर आदळल्याची घटना शनिवारी घडली आहे. या अपघातात एक महिला जखमी झाली असून सुदैवाने कोणतीच प्राणहानी झाली नाही. सावित्री डुकरे वय 32 राहणार कर्ले असे त्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. यासंबंधी शनिवारी रात्री वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता मोटारसायकलला ठोकरून जीप भिंतीवर आदळली आहे. मात्र अद्याप FIR दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत मैदानाची संरक्षक भिंत कोसळली आहे. शहापूरमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका चालकाने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने आपल्याला मागील 4 महिन्यापासून वेतन मिळालं नाही, त्यामुळे कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचं लिहून ठेवलंय.
ओंकार पवार, वय 25 असं मृताचं नाव आहे. तो बेळगावातील एका खासगी रुग्णालयात रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत होता. पगार न मिळाल्याने कंटाळून त्याने आत्महत्या केली. गेल्या 4 महिन्यांपासून रुग्णालय माझा पगार न देता मला त्रास देत होते. अनेक विनंत्या करूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आपल्याला आत्महत्या करावी लागत असल्याचे त्याने म्हटले आहे. ओंकारच्या अकाली मृत्यूबद्दल त्याचे कुटुंबीय आणि रुग्णवाहिका चालकांच्या संघटनेने रुग्णालयाविरुद्ध संताप व्यक्त केला. चैत्र शुद्ध पौर्णिमेनिमित्त काल शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी पहाटे उत्तरमुखी श्री हनुमान मंदिर, श्री महालक्ष्मी नगर मिलिटरी वसाहत नजीक गणेशपूर, बेळगाव येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पहाटे सूर्योदयाला मंत्रघोषामध्ये सांप्रदायिक पद्धतीने तसेच मोठ्या भक्तिभावाने उत्सव साजरा करण्यात आला. मंदिराच्या प्रांगणात सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 1 वाजता श्री ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळाच्या वतीने सर्व संतांचे अभंग व गवळणी गाऊन सांप्रदायिक भजन सेवा पार पडली. यावेळी मंदिराचे संस्थापक अण्णा यलजी, मारुती किल्लेकर, धनंजय जवंजाळ, ब्रिजेश पाटील, दत्तात्रय यलजी, रवी यलजी, मनस्वी यलजी, सरिता यलजी, मंगल अखनोजी, शंकर पाटील आदी असंख्य भक्तगण उपस्थित होते. शिवचरित्र प्रत्येक भारतीयांना शिकवले गेले पाहिजेत. आलमगीर म्हणणारा व्यक्ती महाराष्ट्रात पराजित झाला, त्याची समाधी महाराष्ट्रात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापर्यंत मर्यादित ठेवू नका. देश आणि जग त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहे. सर्व धर्माचा अभिमान, स्वराज्याची आकांक्षा आणि स्वभाषेला अमर बनवणे हे विचार देशाच्या सीमेशी संबंधित नाहीत. रायगडावर 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी भेट दिलीच पाहिजे. त्यांनी तेथे आलेच पाहिजेत अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. रायगड हे पर्यटन स्थळ नाही तर प्रेरणा स्थळ झालं पाहिजे असे केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची 345वी पुण्यतिथी व शिवरायांच्या समाधी 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे. लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. शेतात काम करणाऱ्या वृद्धेवर हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी धामणे, तालुका बेळगाव येथे ही घटना घडली आहे. हल्ल्यानंतर वृद्धेच्या अंगावरील दागिने पळवल्याचे सांगण्यात आले आहे. एका महिलेने हे कृत्य केले असून गंभीर जखमी झालेल्या वृद्धेला उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विमलाबाई बाळेकुंद्री, वय 71, राहणार धामणे असे जखमी वृद्धेचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कपड्याने चेहरा झाकून घेतलेल्या एका महिलेने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. विमलाबाई पूर्णपणे शुद्धीवर आल्यावरच यामागचे नेमके कारण समजणार आहे. बेळगावसह सीमा भागातील विद्यार्थ्यांना मोफत व सवलतीच्या दरात उच्च शिक्षण घेता यावे यासाठी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने प्रत्येक अभ्यासक्रमात 10% राखीव जागा ठेवल्या आहेत. एकूण 35 अभ्यासक्रम असून सायन्स, कॉमर्स, आर्ट्स यासह इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे सीमा भागातील विद्यार्थ्यांना 30 एप्रिलपूर्वी अर्ज दाखल करावेत अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे डॉक्टर नवनाथ वळेकर यांनी दिली. येळ्ळूर गावातील विकास सयाजी पाटील हे ज्योतिबा चैत्र यात्रेला जात असताना कागलजवळ मुक्कामी असताना अचानक एक बैल दगावला. त्यामुळे गावामध्ये एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबतची माहिती अशी की येळ्ळूर गावातील ज्योतिबा भक्त दख्खनचा राजा श्री ज्योतिबाला मोठ्या प्रमाणात जात असतात. त्यातच गावातील 40-50 युवकांनी पायी जाण्याचा संकल्प केला आणि गावातील युवा शेतकरी विकास पाटील यांनी डोंगराला आपली बैलगाडी घेऊन जायचे ठरवलं. हातामध्ये बैलही नव्हते म्हणून ताबडतोब जाऊन नवीन धष्टपुष्ट बैलजोडी खरेदी करून आणली.
बैलगाडी सजून रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी संध्याकाळी भाविक मजल दर मजल करत आनंदात ज्योतिबा यात्रेला निघाले। महामार्गावरील कागल MIDC जवळ श्री महालक्ष्मी देवी मंदिराजवळ गुरुवारी रात्री मुक्काम होता। सकाळी 6 वाजता आपला प्रवास सुरू करण्याच्या तयारीत असताना बैल जोडीतील एक बैल अचानक दगावल्याने मालक व भाविकांवर शोककळा पसरली। बेळगावच्या समस्त ज्योतिबा भाविकांना ही बातमी कळाली। पुढे काय करायचं, ज्योतिबाला जायचं की नाही या विवंचनेत सगळेच होते। तेवढ्यात जवळच असलेल्या एका शेतकऱ्याने ही बातमी कळली ते ताबडतोब तिथे आले आणि सर्वांची विचारपूस करून बैलाचा अंत्यविधी त्यांच्या शेतात उरकण्यात आला। रामतीर्थ नगर येथील समाज कल्याण खात्याच्या मॅट्रिक नंतरच्या विद्यार्थिनी वसतिगृहामध्ये एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। गेल्या महिन्याभरात घडलेली ही तिसरी घटना आहे। नेहरूनगर व रामनगर परिसरात PG व वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत। शिल्पा यरमनाळ वय 22 राहणार शिवगाव जिल्हा हावेरी असे तिचे नाव आहे। ती महांतेश नगर येथील एका कॉलेजमध्ये BCA पहिल्या वर्गात शिकत होती। ही घटना झाल्यानंतर हावेरी येथील शिल्पाच्या कुटुंबीय यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे। ते बेळगावमध्ये दाखल झाल्यानंतर खोलीचा दरवाजा काढण्यात येणार आहे। त्यानंतर या संबंधित अधिक माहिती समजणार आहे। माळमारुती पोलीस पुढील तपास करत आहेत। श्री क्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कपिलेश्वर मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री शंभू महादेवाची गुलालाने भव्य आरास करण्यात आली होती। या विशेष दिवशी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। गुलालाच्या रंगीबेरंगी सजावटीने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेला होता। भक्तांनी महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेतला आणि अभिषेक, पूजा व आरतीत सहभागी होत आध्यात्मिक समाधान अनुभवले। 70 वर्षांपूर्वी स्वामीजींनी केलेला नवस पूर्ण करण्यासाठी सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीला तब्बल 4.5 लाख रुपयांची सोन्याच्या जरीची साडी अर्पण करण्यात आली आहे। विजयपूर जिल्ह्यातील जंबगी येथील प्रभुदेव डोंगर येथील शिवयोगीश्वर महाराजांच्या इच्छेनुसार रायचूर जिल्ह्यातील देवदुर्ग तालुक्यातील वीरघट्ट येथील आडविलिंग महाराज यांनी गुरुवारी हा नवस पूर्ण केला। जंबगी येथील प्रभुदेव डोंगर येथील शिवयोगीश्वर महाराज रेणुका यल्लमा देवी मंदिरात आले। त्यावेळी त्यांनी आपण अशा पद्धतीची बनारसी साडी देवीसाठी भेट देण्याची मनोकामना व्यक्त केली होती। रेशमी धाग्यांनी सजवलेली आणि सोन्याची जर असलेली रेशमी साडी अर्पण करण्याचा त्यांचा नवस होता। तो नवस आता पूर्ण झाला आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांनी कामाबरोबरच आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी असे आवाहन रोहयोच्या सहाय्यिका संचालिका रुपाली बडकुंद्री यांनी इटगी येथील तलावाच्या खोलीबंद कामाच्या ठिकाणी कामगारांना आरोग्याच्या बाबत मार्गदर्शन तसेच प्रथमोपचार किट वितरणावेळी बोलताना व्यक्त केले। यावेळी दिव्यांगांसाठी विशेष जॉब कार्डचे वितरण करण्यात आले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।